लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवाने नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही इथे अजिबात राहायचं नाहीये. प्रसन्न हो माते, प्रसन्न हो असं म्हणतो जीवा. काय म्हणाला तसं म्हणते आता इथे नंदिनी. मी देवीला म्हणालो असं म्हणतो आता इथे जीवा. अंबे माते की जय असं म्हणतो तो. तर आता जे म्हणत नंदिनीची आई पण येते बघा प्रेक्षक हो. या या बसा ना असं म्हणून नाश्ता आणून देते आता इथे नंदिनीची आई जीवासाठी. बाबा क्या बात है, नान कटाई आणि चहा असं म्हणतो आता इथे जीवा. वा कमाल कमाल. तुम्हाला सांगतो आई, इतर नवरे बायकोच्या घरी जायला टाळटाळ करतात असं म्हणतो जीवा. पण जर का असं माहेर असेल तर मी माहेरच स्थान मारून बसेल असं म्हणतो जीवा. अहो काहीच हरकत नाही, मी तुम्हाला ना इथे काही कमी पडू देणार नाही असं म्हणते नंदिनीची आई. आई अगं काय चाललंय तुझं असं म्हणते नंदिनी. काय चाललंय तुझं असं म्हणतो जीवा. तू कशाला आपल्या आईवर राग काढतेयस असं म्हणतो जीवा. एकतर किती दिवसांनी मी आलोय हिच्या माहेरी, हो की नाही. खरं तर तू माझा पाहुणचार करायला हवा असं म्हणतो जीवा. अहो मी आहे ना असं म्हणते नंदिनीची आई. तुम्ही काय जेवणार सांगा बरं असं म्हणते ती. बासुंदी पुरी खाणार का असं म्हणते नंदिनीची आई. तर नंदिनी म्हणते काहीही देऊ नकोस ते ना असं म्हणते नंदिनी. तर आता इथे नंदिनीची आई म्हणते जिमला जाताना तुम्ही म्हणून बासुंदी नको म्हणते असं म्हणते ती. अरे देवा असं म्हणते आता इथे नंदिनी. माझ्या लेकीला तुमची किती काळजी आहे बघा असं म्हणते आता तिची आई. हो पाहिलं मी ते असं म्हणतो जीवा. खरं तर नंदिनी असेल ना तर मला दुसरं कोणी नकोच असं म्हणतो आता इथे जीवा. मी तुम्हाला प्रोटीन शेक देते असं म्हणते आता इथे नंदिनीची आहे. बरं जेवायला आमच्या पद्धतीचा कोळंबी भात करू, ती वेगळ्या पद्धतीची प्रॉन्स करी असते ती करू असं म्हणते ती. आई काय चाललंय तुझं, कोळंबी भात काय प्रॉन्स करी काय. जीवाना प्रॉन्सची अलर्जी आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी निघून जाते तिथून. नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा, तू कितीही नाही म्हणालीस ना तरी तुला माझी किती काळजी आहे दिसते मला असं म्हणतो जीवा. जीवा आता खूप झालं, तुम्ही तुमची बॅग घ्या आणि निघा बरं इथून असं म्हणते नंदिनी. काय हे जुन्या काळातल्या कॅसेट सारखी तिथेच थांबून आहेस तू असं म्हणतो जीवा. एक मिनिट असं म्हणतो जीवा. आई मला सांगा, मी जर इथे राहिलो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणतो जीवा. नाही नाही अजिबात प्रॉब्लेम नाही असं म्हणते आता नंदिनीची आई. मला तर तुम्ही माझ्या मुलासारखेच आहात असं म्हणते ती. तर आता जेव्हा म्हणतो आणि नंदिनीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. हा आता वरवर ती माझ्याशी भांडत असली ना तरी मनातून तिला मी इथेच राहायला हवाय असं म्हणतो जीवा. हो की नाही असं म्हणतो तो. ठरलं तर मग मी आता इथे राहण्याने कुणाला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणतो जीवा. आणि आता इथे चहा पितो बघा प्रेक्षक होतो. तर तेवढ्यातच आता इथे नंदिनीचे बाबा येतात आणि म्हणतात पण मला आहे असं म्हणत धनंजय येतो बघा प्रेक्षक हो. आणि तो खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बघतात धनंजयला आणि सगळेजण शॉकमध्ये जातात कारण तो खूपच जास्त चिडलेला असतो. तर आता इथे जीवाच्या हातातला नानकटाई पण खाली पडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत पार्थ आणि काव्याला दाखवलंय, मला इथे राहू द्या असं म्हणते बघा प्रेक्षक हो. आता इथे काव्या संपला विषय असं म्हणते ती. तू अजिबात राहायचं नाहीस इथे असं म्हणत आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक हो खाली बसवत्याबरोबर. तर आता इथे काव्या म्हणते या 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 आलात का या या असं म्हणते आता इथे काव्या. वा 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 बघा कोण आलाय असं म्हणते आवाज होते आता इथे काव्या. आला तुम्ही क्या बात है असं म्हणते काव्या. या 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 दोन स्पेशल व्यक्ती आलेल्या आहेत असं म्हणते आता इथे काव्या. एक म्हणजे ही बिघडलेली सिनेमन कॉफी आणि ह्या दुसऱ्या देशमुखांच्या काळी मांजर आत्याबाई असं म्हणते काव्या. आता खरी मजा येणार असं म्हणते काव्या. आणि त्या दोघींना घट्ट मिठी मारते बघा प्रेक्षक. तर दोघी ढकलतात तिला आता लव्ह स्टोरीमध्ये. जोपर्यंत विलनची एंट्री होत नाही तोपर्यंत हिरो हिरोईनच्या रोमॅन्सला काही मजा नाही ना असं म्हणते काव्या. आणि ढकल देतात ती रम्याला बघा प्रेक्षक हो. हो की नाही असं म्हणते काव्या. तू इथे राहायचं नाहीये कळलं असं म्हणते रम्या. गप लांब राहायचं असं म्हणते आता इथे काव्या. कीप सेफ डिस्टन्स रम्या. बुरी नजरवाले तेरा मुख काला आणि बाबांचे आशीर्वाद असं म्हणते काव्या. मुलगा झाला असं म्हणते ती. काय असं म्हणते आता इथे रम्या. काय काय असं म्हणते काव्या. ह्याला काय अर्थ आहे असं म्हणते काव्या. अरे ट्रकच्या मागे हा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, तुम्ही वाचलं नाही का कधी. हल्ली ट्रकच्या मागे उत्तम साहित्य लिहिलेलं असतं, जरा लक्ष देत जा ना आजूबाजूला असं म्हणते काव्या. हे बघा सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात नाही ठेवलात ना तरी चालेल, पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत असं म्हणते काव्या. बुरी नजरवाले तेरा मुख आला आणि दुसरी गोष्ट की सेफ डिस्टन्स असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. हे बघ आता काय येणार रम्या, आता काय होणार सांग मला. तू पुढे येशील मग मी पुढे येईन, तू माझ्यावर बोट वर करून बोलशील मग मी तुझा हात पिरगाळेन. कशाला नको ना असं म्हणते काव्या. कशाला उगाच काय तरी उगाच आपलं असं म्हणते काव्या. आणि असं म्हणते काव्या आणि पार्थकडे येते ती आणि म्हणते आणि आणि असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. विक्रम आणि मानिनीला मिठी मारते म्हणते माझ्याकडे तर माझ्या आईबाबांचा हा आशीर्वाद तर आहेच असं म्हणते काव्या. आणि हो असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. धनी असं म्हणते ती. तुम्ही सुद्धा भूल न जाना, आपलं हे नातं फक्त या नाही पुढच्या 7ही जन्मांचं असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. हे बघा तुम्हाला आपल्या पावसात बंद पडलेल्या गाडीची शपथ, आपण शेअर केलेला रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ, तुमच्या बंद न होणार सुटकेसची शपथ. तर तेवढ्यातच आता इथे पार्थला आठवतो बघा प्रेक्षक हो. रेड वेल्वेट केक आणि ती सुटकेस वगैरे सगळं त्याला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. आपल्या पॅचअपची गोष्ट हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. राहू दे ना मला इथे प्लीज असं म्हणते आता इथे काव्या. हे बघा हवं तर मी तुमच्याबरोबर
आपल्या रूममध्ये नाही राहणार. काहीच हरकत नाही. मी देशमुखांच्या गेस्ट रूममध्ये राहील. काय प्रॉब्लेम नाही मला, असं म्हणते आता इथे काव्या. अण्ण, मला तुम्हाला पहिल्या क्षणापासून मिळवायचं असं म्हणते काव्या. कमवायचं असं म्हणते ती. तर सगळे खूप खुश असतात बघा प्रेक्षक हो, मानिनी आणि विक्रम वगैरे. हे बघा पार्थ, मला मला चांगलंच माहिती आहे आपण दोघं सुरुवातीपासून ह्या नात्यात नको. मग तुम्ही होता पण मी नव्हते, आणि आता मी आहे पण तुम्ही नाही, असं म्हणते काव्या. पण ठीक आहे असं म्हणते काव्या. मिळवेन मी तुम्हाला असं म्हणते ती. कमवेन मी तुम्हाला. खऱ्या प्रेमासमोर तर देव सुद्धा चुकतो. तुम्ही तर माणूस आहात असं म्हणते काव्या. माझा माणूस असं म्हणते ती. तर हे सगळं ऐकून रम्या आणि वसवत्याला खूप राग येत असतो बघा प्रेक्षक हो, ही काय बोलतीये म्हणून. आणि ह्या माझ्या माणसाच्या प्रेमात मी काव्या काय काय करते हे आता अख्खी दुनिया बघेल असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे ती म्हणते, देशमुख जर ही रेस असेल तर मी शेवटचा श्वास असे तोपर्यंत पळेन. जर ही रेसिपी असेल तर तर माझा अख्खा जीव मी त्याच्यात होते. जर ही गोष्ट असेल तर त्यातला एक एक शब्द मी असेन. मी जिंकेन देशमुख असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो, मी जिंकेन असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ बघतच राहतो तिच्या डोळ्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्या डोळ्यामध्ये रमून जातात बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे वसवतेने रम्याला खूप राग आलेला असतो, आणि विक्रम आणि मानेने मात्र खूप आनंदात दाखवले बघा प्रेक्षक हो आता इथे परत. तर आता इथे पार्थ निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विक्रम येतो काव्याकडे आणि शब्बास मांडतो तिला. तरी पण काव्या असं म्हणते मानेने, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा असं म्हणते आता इथे मानेने बघा प्रेक्षक हो. तर खूप खुश होतात आता इथे रम्या आणि वसवत्या. काकू असं म्हणते आता इथे काव्या. अहो काय झालं काकू असं म्हणते आता इथे मानेने. हे काय असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता दरवाजाकडे आणून थांबवते बघा काव्याला मानेने. तर खूप खुश झालेले असतात आता इथे रम्या आणि वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सासरे बुवा असं म्हणत जीवाला दाखवले, तू माझ्या मुलीच्या भविष्याचं आणि आयुष्य बर्बाद केलंयस, तुला जिवंत सोडणार नाही मी असं म्हणतो आता इथे नंदिनीचा बाबा बघा प्रेक्षक हो जीवाला. नंदिनी रायफल आण असं म्हणतो आता इथे तिचा बाबा. रायफल आण असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी आणायला जाते रायफल. तर जीवा खूप घाबरलेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो आता इथे. रायफल हातामध्ये घेतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे नंदिनीची आई खूप घाबरलेली असते. ऐका ना सासरे बुवा असं म्हणतो आता इथे जीवा, माझा तुमच्या मुलीवर जीव आहे असं म्हणतो जीवा. हो का, मग तिच्यासाठी जीव दे असं म्हणतो आता इथे धनंजय. अहो काका असं म्हणतो आता इथे जीवा. तर रायफल देऊन थांबतो बघा प्रेक्षक हो आता इथे धनंजय. तर आता तो निशाण्यावर धरतो जीवाला. नंदिनीची आई मात्र खूप घाबरलेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो, नाही 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 नाही, अरे हे बघा असं म्हणतो आता इथे जीवा. नाही नाही नको असं म्हणतो आता इथे जीवा. खूप फनी सीन दाखवलंय खरंच हा प्रेक्षक हो. तर आता इथे गोळी वाजवलेली दाखवलंय. तर आता इथे जीवा छातीला लागल्यासारखं करतो आणि बसतो बघा प्रेक्षक हो खाली, छातीला आपल्या हात धरून. जीवा असं म्हणते आता ती जीवा. काय असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघतो तर काय तिला गोळी लागतच नाही. तू इथे काय करतोयस असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. सासरी बाबा मी नमस्कार करतो असं म्हणतो जीवा. तर बघा प्रेक्षक हो, जीवाचं हे सगळं ड्रीम असतं, म्हणजे त्याला स्वप्न पडलेलं असतं की नंदिनीच्या बाबाने तिला गोळी मारले वगैरे. तर आता इथे तो उठतो आणि तू इथे काय करतोस विचारतो धनंजय. तर तो म्हणतो की नंदिनीसाठी आलोय. तर आता तो पाया पडतो आणि मी तुमचा नमस्कार करतो असं म्हणतो आता इथे जीवा. तर ढकलतो आता त्याला धनंजय बघा प्रेक्षक हो. काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे शारदा. हे काय चाललंय तुझं असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे जीवाला बसवतात बघा प्रेक्षक हो शारदा आणि नंदिनी. हसतोस काय असं म्हणतो आता इथे धनंजय. पण तुमची आशीर्वाद देण्याची स्टाईल मला आवडली असं म्हणतो जीवा. मी तुझा सासरे बुवा नाही आहे असं म्हणतो आता इथे धनंजय. अहो असं काय बोलताय जीवाला असं म्हणते आता शारदा. जावई आपला तो आपला कोणीही लागत नाही असं म्हणतो आता इथे धनंजय. तो आपल्या नंदिनीचा पण कोण लागत नाही असं म्हणतो तो. असं कसं म्हणताय असं म्हणतो आता इथे जीवा. कायद्याने नंदिनी असूनही माझी बायको आहे असं म्हणतो आता जीवा. हात सोडा माझा असं म्हणते आता इथे नंदिनी. तुला नवरा मानत नाही ते असं म्हणतो आता इथे धनंजय. सांग नंदिनी तू मला नवरा मानतेस की नाही असं म्हणतो जीवा. जीवा तुम्ही निघून जा इथून असं म्हणते नंदिनी. नंदिनी मी तुला इथे जिंकायला आलोय. तुझ्या बाबांनी आता मला धक्के देऊ देत, नाहीतर मला फटका मारू देत, मी इथून हलणार नाहीस म्हणतो जीवा. आणि तू असं ऐकणार नाहीस असं म्हणतात इथे जीवाला नंदिनीचे बाबा. मी पोलिसांना फोन करतो आणि तुला लॉकअप टाकायला सांगतो थांब असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे शारदा म्हणते, कुठल्या आरोपात. पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड असं म्हणतो जीवा. कायद्याने मुलाने तिच्या बायकोच्या माहेरी राहायला येणं हा गुन्हा नाहीये. हल्ली तर घरचा व्हायचा ट्रेंड चालू आहे असं म्हणतो जीवा. अगदी सरकार मान्य आहे. मी सुद्धा याच प्रवाहात व्हायचं आणि तुमच्या घरात राहायचं ठरवलंय असं म्हणतो आता इथे जीवा. आणि तुमच्या मनात आणि घरात थोडीशी जागा हवी. मी हात सोडून तुमच्या समोर रिक्वेस्ट करतोय असं म्हणतो जीवा. हवं तर भाडंही देईन असं म्हणतो जीवा. तू निघितून असं म्हणून आता इथे मारायला जातो परत नंदिनीचा बाबा. बाबा थांबा हो असं म्हणते नंदिनी. जेव्हा मी अजून तुमचा अपमान झालेला बघू नाही शकत असं म्हणते नंदिनी. आणि मी तुला माझ्यापासून दूर चाललं नाही बघू शकत नंदिनी. तू आता काही करू नकोस, जे करायचं आहे ते मी करणार असं म्हणतो जीवा. नवीन वर्षाचा नवीन संकल्प आहे माझा, तू तिथे मी असं म्हणतो जीवा. प्लीज होकार दे. आणि जर का तू होकार दिलास ना तर तुझे बाबा आय मीन तुझे पप्पा सुद्धा होकार देतील असं म्हणतो जीवा. तू राजी तर सब राजी असं म्हणतो जीवा. प्लीज होकार दे प्लीज असं म्हणतो जीवा. तुला
जीवनदिनीचा वाचता असं म्हणतात इथे जीवा. प्रॉमिस कर असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता खूप खुश होते नंदिनीचे आणि धनंजय मात्र म्हणजे नंदिनीचे बाबा खूप चिडलेले असतात बघा प्रेक्षक हो. नंदिनी काय हात देत नाही लवकर बघा प्रेक्षक हो जीवाला. तर आता धनंजय येतो आणि त्याच्या हातावर मारतो बघा प्रेक्षक हो आणि त्याचा हात पकडतो आणि चालता हो असं म्हणून आता ओढत बाहेर नेतो बघा प्रेक्षक हो जीवाला आणि त्याची बॅग सुद्धा बाहेर फेकतो आता इथे धनंजय. जा इथून असं म्हणतो आता इथे धनंजय आणि फेकतो आता तो जीवाला बाहेर. विक्रमचा मुलगा आहेस म्हणून सोडतोय, नाहीतर पोलिसात दिलं असतं असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. बाबा प्लीज रागावू नका तुम्ही हो त्यांच्यावर असं म्हणते नंदिनी. तुम्ही जा इथून असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं नंदिनी मी नाही जाणार प्लीज असं मग तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक हो आता इथे जीवा. अहो असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा हात सोड असं म्हणतो आता इथे धनंजय. जीवा हात सोड असं म्हणतो आता इथे येतो. तर आता हात सोड असं म्हणून ओढत नेतो बघा प्रेक्षक होतो नंदिनीला आता आतमध्ये. तर आता इथे जीवा हात सोडतच नसतो नंदिनीचा. तर नंदिनीला मात्र घेऊन जात असतो धनंजय आणि जीवा मात्र सोडत नसतो तिचा हात. तर आता इथे ओढाओढीसारखं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जाऊन पडतो जीवा खाली बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनीला आत घेऊन जातो धनंजय बघा प्रेक्षक हो ओढत ओढत. नंदिनी नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बॅग घेतो आपली जीवा. तर आता इथे सगळ्यांना घेऊन आत जातो बघा प्रेक्षक हो. नंदिनीचा बाबा म्हणजेच धनंजय. तर आता बॅग घेऊन येतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर तेवढ्यातच आता इथे धनंजय दरवाजा लावतो बघा प्रेक्षक हो. नंदिनी नंदिनी असं दार ठोकत थांबतो बघा प्रेक्षक हो जीवा बाहेर. बाबा प्लीज माझं ऐकून तरी घ्या नंदिनी नंदिनी प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्याची आरती ओवाळते बघा प्रेक्षक हो मानेने. तर आता इथे मानेनी आरती वगैरे ओवाळते. गंमत कळत होते ग असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता इथे परत चेहरा उतरतो रम्या आणि वसवत्याचं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आरती वगैरे ओवाळते मानेनी काव्याची आणि खूप आनंदात असतात आता इथे विक्रम आणि मानिनी. तर कलश वगैरे ठेवते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. काव्यासमोर तिचे पाय वगैरे धुतलेले दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप त्रास होत असतो रम्या आणि वसवत्यांना बघा प्रेक्षक हो. तर आता नजर वगैरे काढते मानिनी काव्याची आणि आता इथे नजर वगैरे ओळते ती आणि आता इथे विक्रम आणि मानिनीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो काव्याला बघून. तर आता इथे नजर सुद्धा काढते आता मानिनी काव्याची. तर आता आत ये असं म्हणते मानिनी. या या असं म्हणतो विक्रम आणि आता इथे काव्या आत येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पाया पडते काव्या सासू सासऱ्यांचे म्हणजे विक्रम आणि मानिनीचे. तर आता इथे काव्याला आत घेऊन येतात ते. तर आता इथे जीवा मात्र खूप नाराज होतो कारण त्याला घराबाहेर काढतो ना तिथे धनंजय. तर आता तो रडायला लागतो बघा प्रेक्षक आणि आपली बॅग आपल्या हातामध्ये घेतो तो. आता नंदिनीच्या बाबांनी मला तर घराबाहेर काढलं असं म्हणतो आता इथे जीवा. आता काय करू मी असं म्हणतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिथे बघायला लागतो तो. तर आता इथे सगळीकडे बघतो आणि जाऊन बसतो गार्डनमध्ये. कसं होणार आहे सगळं काय करू मी आता असं म्हणतो होता जीवा. कसं म्हणू त्याला असं म्हणतो जीवा. तर तेवढ्यातच आता इथे जीवाचा जो कायमचा हमशकल दिसत असतो ना त्याला तो दिसतो रिक्षावाला. तर आता मी सांगतो म्हणून तो येतो. तर तू असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता त्याचा हमशकल बोलायला लागतो बघा प्रेक्षक हो त्याच्यासोबत. तर आता इथे रम्याला दाखवले. तर रम्या चिडून आपल्या खोलीमध्ये येते आणि डोक्याला आदरते ती आणि आता सगळं सामान फेकायला लागते बघा प्रेक्षक हो रम्या. हे रम्या काय करतेस तू असं म्हणते आता इथे वसवात्या. सोड बघू असं म्हणते आता इथे वसवात्या. नाही नाही मी ऐकणार असं म्हणून सगळं सामान फेकते बघा प्रेक्षक होते खाली. हे रम्या शांत हो असं म्हणते वसवात्या. रम्या जरा शांत होशील का तू असं म्हणते वसवात्या. हे अशा दळापट करून काय होणार आहे का. पण मला जे नको होतं ते झालंच नाही असं म्हणते रम्या. शिरली ती काव्या या घरात असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक. आता बघ ती मुद्दाम माझ्या पार समोर अशी लाडीगोडी लावेल क्यूट वाटेल आणि तिची मदत करायला अख्खं देशमुख कुटुंब तिथं उभे आहे असं म्हणते आता रम्या. अशाने पार्थ माझा कसा होईल असं म्हणते रम्या. तू जरा शांत होशील का रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. तू जर का अशी चिडचिड करत राहिलीस तर त्या काव्याचा फावणार नाही का असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या म्हणते मला असं वाटलं होतं की येणारं नवीन वर्ष ज्यासाठी सुख घेऊन येईल असं म्हणते रम्या. पण काहीच मनासारखं होत नाही आहे आई. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आई आणि मी मात्र इथे पार्थसाठी माझं वय वाया घालवते असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. आई माझं खरंच पार्थ बरोबर लग्न होणार आहे का ग असं म्हणते आता इथे रम्या. का मी उगाच होप्स ठेवून बसली आहे मला कळतच नाही आहे ग असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. मी आयुष्यभर बिन लग्नाची राहिले तर असं म्हणते आता इथे रम्या. माझं कसं होणार ग आई असं म्हणून रडायला लागते बघा प्रेक्षक होती. तर आता वसवात्या बसवते रम्याला आणि बस बस असं म्हणते आणि आता सांत्वना करते ती रम्याची. खूप जोरात रडलेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो रम्याला. ऐक माझं असं म्हणते वसवात्या. इकडे बघ असं म्हणते आता इथे वसवात्या. मला सांग आपले गुरुजी काय म्हणाले होते हे आठवतंय असं म्हणते आता इथे वसवात्या बघा प्रेक्षक हो. गुरुजी तुम्हाला फ्युचर दिसतं ना असं म्हटलेली असते ना रम्या. तुम्हाला असं काही दिसतंय का की समोर होम हवन चालू आहे मी आणि पार्थ आजूबाजूला बसलोय असं विचारलेली असते ती प्रश्न बघा प्रेक्षक साने गुरुजींना. त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे असं काय होईल का गुरुजी असं म्हटलेली असते ना रम्या. तर असंच होणार आहे असं म्हटलेले असतात ना गुरुजी. आठवलं असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. आणि रम्या
आपले गुरुजी जे भाकीत करतात ना ते तंतोतंत खरं होतं असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फ्लॅशबॅकमध्ये वगैरे सगळं दाखवले तो घडलेला प्रकार सगळा. त्यामुळे अशी खचून जाऊ नकोस ग असं म्हणते आता इथे वसवत्या, जरा धीर धर हा. आणि माणिनीने जर का काव्याला मान सन्मानाने घरात घेतलं असेल ना, तरीही जेव्हा जेव्हा पार्थ समोर काव्य आणि जीवा येतील तेव्हा तेव्हा पार्थला तो 16 डिसेंबरचा फोटो आठवेन असं म्हणतो आता इथे वसवत्या. आणि नाहीच आठवला तर आपण दोघी कशासाठी आहोत असं म्हणते आता इथे वसवत्या. आपण त्याला रिमाइंड करून देऊ असं म्हणते वसवत्या. काय तर आता रम्या म्हणते आई जीवा इथे आहे म्हटल्यावर सगळं आपल्या फायद्याचंच होईल ना असं म्हणते रम्या. एक्झॅक्टली असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता आशा त्याने म्हणते पण जीवा दादा आहेत कुठे घरी असं म्हणते आता इथे आशा. आली देशमुखांच्या घरातली स्पाय हेरगिरी करायला असं म्हणते आता इथे वसवत्या. तो कुठे जाणार आहे आता इथे जीवा असं म्हणते आता इथे वसवत्या आशाला बघा प्रेक्षक हो. तर आशा आता घेते झाडू झाडून यायला आले असं म्हणते ती. जीवा कुठे आहे नाही सगळ्या खबरा असतात ना तुला हे सुद्धा माहित असेलच असं म्हणते आता इथे रम्या. सांग मोठ्याने जीवा कुठे आहे असं म्हणते ती. तुम्हाला नाही माहिती असं म्हणते आता इथे आशा. काय असं म्हणते वसवत्या. आओ जसं काव्या आता इथे बॅग घेऊन आल्यात ना तसंच जीवा आता बॅग घेऊन गेले असं म्हणते आता इथे आशा. कुठे असं म्हणते वसवत्या. कुठे नंदिनीच्या घरी असं म्हणतात बघा प्रेक्षक हो दोघी जण. हा असं म्हणते आता इथे आशा. काय असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे समुद्र दाखवले बघा प्रेक्षक हो. आबावा असं म्हणतो आता इथे रिक्षावाला म्हणजे त्याचा सामशकाल बघा प्रेक्षक हो जीवाचा. काय मस्त वातावरण आहे रे इथून सूर्य मावळताना किती छान दिसत असेल असं म्हणतो होता तो. इथे माझे प्रयत्न मावळायची वेळ आली असं म्हणतो जीवा. झाला तुझा रडगाणा काय तर चालू झाला. अरे भावा किती रडतोस यार तू. तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून ना या समुद्राला पण कॉम्प्लेक्स येत असणार असं म्हणतो तो. तू काय इथे माझ्या जखमेवर सॉल्ट आणि पेपर घालायला आलेस का असं म्हणतो होता जीवा. नाही भाऊ असं म्हणतो होता तिचा हमशकल. तुला आवडलंय ना बीच एक काम कर ना मित्रा समुद्रावर जा मस्तपैकी पाणीपुरी खा भेळपुरी खा आणि रिक्षाचा मीटर डाऊन करून घरी जा असं म्हणतो होता जीवा. तर तिचा हमशकल हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. अरे मी तर घरीच जाणार आहे पण तू कुठे जाणार असं म्हणतो तो. बोल बोल तू कुठे जाणार असं म्हणतो तो. मायरी तर तुला घेणारच नाही तर तुझ्या बायकोच्या लात मारून बाहेर काढलं तुला. तू काय दुर्बीण लावून बघणार आहेस का असं म्हणतो तो. मला तिला फक्त बघायचं नाही आहे रे तिला तर तिच्यासोबत तिच्या घरी राहून तिला जिंकायचंय असं म्हणतो जीवा. हा असं म्हणतो रिक्षावाला. आणि आता तर असं वाटायला लागलंय की मी जिंकण्याआधीच हरलोय असं म्हणतो जीवा. काय रे कसला विंडो काय रे तू असं म्हणतो तो. जमत नाही रे तुला काय तू काय सिनेमा वगैरे बघत नाही का. सिनेमामध्ये हिरो आपल्या हिरोईनसाठी काय काय करतो असं म्हणतो तो. बापाच्या लाता खातो दुनियाच्या बाता ऐकतो आणि विलन सोबत फायटिंग पण करतो. तू काय बघितलं नाहीस का असं म्हणतो तो. तू सुद्धा तुझ्या हिरोईनसाठी फाईट कर कुणाचं ऐकायचं नाही आणि सोडायचं नाही. तू सांगतो मी तुला रुसलेली बायको आणि आगाव रिक्षावाला हा नकार देतोच. तुला तो नकार होकारात बदलायचा आहे होकारात असं म्हणतो रिक्षावाला. कळलं काय. तर आता इथे जीवाला पॉझिटिव्हिटी येते बघा प्रेक्षक हो असं म्हणून तो हसायला लागतो बघा प्रेक्षक. तर आजचा भाग इथे समजून बघा तर रेकॅपमध्ये काय येते त्यांना तुझा भास होतोय तू आहेस असं समजून ते स्वतःशीच वेड्यासारखं बोलतायत असं म्हणते आता इथे शारदा नंदिनीला बघा प्रेक्षक हो. आणि ती म्हणते ह्याच्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम व्हायला नको असं म्हणते आता इथे शारदा. कारण आता इथे जेव्हा आपल्या आपण बडबडायचं दाखवलंय खरं तर तो रिक्षावाल्यावर बोलत असतो ना तिच्या हमशकल बरोबर. तर आता इथे नंदिनीला बघून टेन्शन येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थला दाखवलंय तर आता इथे काव्याच्या चित्रावर बोलत असतो पार्थ. जे काय झालंय त्यावरून तुम्हाला कोणी काहीही बोललेलं मला आवडणार नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे वसवत्याने रम्याला दाखवलंय. तर आता वसवत्या रम्याला म्हणते तिला जर का संशय आला आणि तिने जर का हे सगळं आपल्याकडे बघितलं आणि जर का डॉट्स जोडले गेले तर असं म्हणते आता इथे वसवत्या. तेवढ्यातच काव्या येते बघा प्रेक्षक वसवत्याच्या खोलीमध्ये आणि तिला दिसतात सगळे फोटोज वगैरे बघा प्रेक्षक हो वसवत्याच्या खोलीमध्ये. तर आता इथे काव्याला कळलेलं आहे की आज दोघींनी प्लॅन केलेला होता म्हणून. तर आजचा भाग इथे संपतो बघा प्रेक्षक हो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.